नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या अटीवरून सुरू असलेल्या वाद अखेर सरकारने काही प्रमाणात सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये मोठे बदल मंजूर करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली 50,000 रुपयांची मर्यादा हटवण्यात आली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता अशा पात्र शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळे सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, यासोबतच आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आलेली काही कठोर अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, 2026-27 मध्ये नियमित परतफेड न झालेले असले तरी मागील 3 वर्षांपैकी किमान 2 वर्षे नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ देण्यात निर्णय घेण्यात आला आहे. या बदलामुळे तब्बल 23 लाख शेतकरी अतिरिक्त शेतकरी पात्र ठरणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माहितीनुसार या संपूर्ण योजनेचा लाभ आता जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेसाठी सुमारे 36,585 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाभांचे वितरण 30 जुलैपूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. तर शेतकरी मित्रांनो, मात्र या 2 निर्णयानंतरही काही प्रश्न कायम आहेत. विरोधकांचे म्हणणे आहे की काही तांत्रिक प्रक्रिया आणि पात्रतेची पडताळणी पूर्ण होईपर्यंत अंमलबजावणीला वेळ लागू शकतो. विषय आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांची माहिती केंद्र सरकारकडून मिळाल्यानंतर अंतिम यादी तयार होईल अशीही चर्चा सुरू आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कारण सरकारकडून अधिकृत लाभार्थी यादी आणि अंमलबजावणी प्रक्रिया जाहीर झाल्यानंतरच अंतिम माहिती स्पष्ट होईल. पण आजच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे कर्जमाफीच्या दिशेने एक मोठे पाऊल निश्चितच पडले आहे. तर शेतकरी मित्रांनो, या निर्णयाबाबत तुमचे मत काय आहे? तुम्हाला वाटते का की आता सर्व पात्र शेतकऱ्यांना खरोखरच कर्जमाफीचा लाभ मिळेल? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही इतकी मेहनत करून तुम्हाला अशी खरी माहिती सांगत आहोत, तर तुम्ही आमच्या सपोर्टला अजिबात येत नाहीत. जर तुम्हाला अशीच खरी माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.